नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कोर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या गावातील जी काही मतदान यादी आहे, जी काही मतदान लिस्ट आहे, ती कशाप्रकारे फक्त 1 मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, गूगल पेजवरती यायचं आहे। गूगल पेजवरती आल्यानंतर वोटर लिस्ट असं सर्च करायचं आहे। वोटर लिस्ट असं सर्च करून घेतल्यानंतर खाली इलेक्ट्रोल रोलचा एक पहिला ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर लोकेशन ऑन करायचे आहे। लोकेशन ऑन करून घेतल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे, स्टेट डिस्ट्रिक्ट असेंब्ली। तर सर्वप्रथम आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे। त्याच्यानंतर जो काही तुमचं डिस्ट्रिक्ट असेल, जो काही जिल्हा असेल, तो जिल्हा निवडायचा आहे। त्याच्यानंतर असेंब्ली म्हणजे ज्या मतदारसंघातून, ज्या तालुक्यातून तुम्ही मतदान करणार आहात ते मतदान भाग निवडायचा आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आणि सिलेक्ट लँग्वेजवरती क्लिक करून मराठी, इंग्लिश, उर्दू या 3 लँग्वेजमधून तुम्ही 3 भाषांमधून एक भाषा तुम्हाला निवडायची आहे। मी ते मराठी निवडतो आहे। त्याच्यानंतर खाली कॅप्चा हा देण्यात आलेला आहे बघा, हा कॅप्चा तुम्हाला काय करायचा आहे, हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। हा कॅप्चा टाकून घेतल्यानंतर खाली सर्च ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता, खाली नायगाव नसेल, लॉन असेल, कानेगाव असेल, अशा प्रकारचे ज्या काही तुमच्या तालुक्याअंतर्गत येणारी, मतदारसंघात येणारी गावे असतील ती तुमच्यासमोर येतील। आणि जो काही तुमच्यासमोर हा एरर डाउनलोडचा दिसत आहे, म्हणजे जनरल इलेक्शन रोल 2024, त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही ती जी लिस्ट आहे ती बघू शकता। आता याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर जी काही ती लिस्ट आहे, ती लिस्ट मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवत आहे। वॉर्निंग, प्लीज एंटर व्हॅलिड कॅप्चा। एक मिनिट, डबल इथे कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकून तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुमच्या गावातील जी काही यादी आहे, जी काही लिस्ट आहे, ती लिस्ट तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने 1 मिनिटामध्ये तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता। तर ही तुम्हाला लिस्ट मी दाखवत आहे। तर मित्रांनो, ही ती लिस्ट बघत असाल की ही लिस्ट आहे। या लिस्टमधील जी काही यादी असेल, या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव बघू शकता की या यादीमध्ये तुमचं नाव आहे का। तर अशा प्रकारे या यादीमध्ये नाव चेक करून तुम्ही या ज्या काही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जर मतदान, तुमच्या यादीमध्ये लिस्ट असेल तर तुम्ही मतदान करू शकता। तर अशा प्रकारे फक्त काही मिनिटामध्ये तुम्ही तुमची जी काही गावाची लिस्ट आहे ती डाउनलोड करू शकता। तर या अंतर्गत आपण महत्त्वाची जी काही माहिती आहे ती बघितलेली आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।